कोणता दिवस शेवटचा असेल सांगता येत नाही. त्यामुळे आपल्या लोकांना वेळ द्या, वेळेवर प्रेम व्यक्त करा, वेळेवर माफी मागा, वेळेवर झालेल्या गोष्टीला पश्चाताप करून घेऊन स्वतःच्या चुका मान्य करायला शिका. परत परत इथे कोणीच येत नाही. आयुष्य हे एकदाच आहे बरं का. हाय हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईलिंग वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ फॅमिली. झाली का मग तुमची सकाळची सुरुवात? आमची तर झाली बरं का, आणि खूप छान अशी सुरुवात झालेली आहे. आज आम्ही कुठेतरी बाहेर गेलोत, कुठे ते तुम्हाला कळेल. आणि आज काहीतरी स्पेशल असं बनवायचं होतं, स्वयंपाकसुद्धा. ते पण तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू पाहिला तर लक्षात येईल, त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा. तर आज सकाळची माझी कामं वगैरे सगळे आवरली आणि मस्त असे आज केस वॉश केले होते. खरंच खूप मस्त वाटतं ना आपल्या बायकांना, जेव्हा आपण केस असं ओले वगैरे असते, देवपूजा वगैरे करतो, तेव्हा फ्रेश आणि खरंच खूप छान वाटत असतं. तर हे सगळं झालं नंतर मी आली माझ्या रूममध्ये आणि इकडे मी आवरत होती. त्यासाठी मला राज हेल्प करत होता. तर काय हेल्प करत होता बघा. तर मला सवय आहे हळदी आणि कुंकू टिकलीच्या वरती मिक्स करून लावायचं. स्कूल टाईमपासूनच मला ते जास्त सवय, आणि मला वाटतं स्वतःला मला ते खरंच खूप छान दिसतं. त्यामुळे डेली मी डेमध्ये करत असते. देवाची पूजा वगैरे झाल्यानंतर पण देवाला विभूती हळदी कुंकू लावून झाल्यानंतर मी माझ्या स्वतःला सुद्धा लावत असते बरं का. तर आज काय झालं, देवपूजा वगैरे सगळं आवरून झालं. त्यानंतर डबल मी तोंड धुतलं होतं, त्याच्यामुळे तर निघून गेलं. आता डबल इकडे मला आवरायचं होतं ना रिटर्न, त्याच्यामुळे मग राज बोलला, मम्मा तू ते लावलं नाही आहे. मग म्हटलं हो आता आवरायली, त्याच्यानंतर मी लावून घेईल. तर राजच मला इथे आणून दिला. तर बघा इकडे मी लावलेलं आहे, कसं दिसतं सांगा बरं. कोणी आपल्याकडे पाहुणे येणार म्हटलं आणि स्पेशल असं काहीतरी स्वयंपाक करायचं म्हटलं, किंवा स्पेशल असं कोणाला तरी काहीतरी बनवून द्यायचं म्हटलं ना, खरंच मी तर खूप आनंदी होती बरं का. तसं तर मला इतर कामामध्ये जास्त आवड नाही आहे, पण स्वयंपाक वगैरे करायचं म्हटलं ना, काही स्वयंपाक वगैरे बनवायचं म्हटलं ना, त्यामध्ये जरा जास्त आवड आहे. वेगवेगळ्या भाज्या वगैरे बनवायला आवडतो. किचनमधले मला सगळेच कामं नेहमी आवडत असतात. कसं होतं माहिती, लहानपणापासून आपल्याला जर कोणी काही शिकवलं नसेल ना, तर असं वाटतं की त्याने शिकवलं तसं करावं. पण ज्याला कोणी काही शिकवलंच नाही आहे, जो स्वतःच्या मनाने सगळ्या काही गोष्टी करत असतो, स्वतःच्या जबाबदाऱ्या स्वतः पार पाडत असतो ना, त्याला स्वतःलाच वेगळी खुशी असते की आपण स्वतःच्या स्वकर्तृत्वावर ह्या सगळं कामं शिकलेले आहे, म्हणजे इच्छेने असं सगळं काही शिकलेलं आहे. तर कशामध्ये काय बदल करायचा काय नाही हे स्वतःला चांगलंच माहिती असतं. आणि स्वतःच्या मनाने शिकलेला स्वयंपाक किंवा कुठलेही कामं हे करण्यामध्ये एक वेगळाच आनंद असतो. तसं की माझा आनंद कुठलाही स्वयंपाक करते वेळेस मला खूप आनंद होतो की मला कुणीच काही शिकवलं नाही आहे, तरी स्वतः असं ट्राय करते, म्हणजे प्रयत्न करते की हे गोष्ट मला जमेल का. पण मला स्वतःवरती विश्वास बसतो बरं का, जेव्हा मला काहीतरी जमतं. आणि हळूहळू मी तुम्हाला किचनचे ब्लॉग वगैरे शेअर करणारच आहे. हळूहळू जे वेगवेगळ्या रेसिपीज आहेत ना, ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. तर तुम्ही पण मला नक्की सांगा मला स्वयंपाक वगैरे कितपत जमतो आणि मी स्वयंपाक वगैरे कसं बनवते, आणि त्यामध्ये काही चुका असतील तरीसुद्धा तुम्ही सांगा. सोबत येऊ लागले नाही आता ये. आता पप्पी दे लावला अजून तू आता ये. येतेस चांगली ते चालीस. तर इकडे मला राजसोबत जायचं होतं. कुठे जायचं होतं ते तुम्हाला मी पुढं सांगते, पण मुद्दामून माझं आवरलं होतं ना, तरीसुद्धा मी ना असं आवरायली असं दाखवत होती बरं का राजला. तर तो बोलत होता छान दिसायलीस, चल ना आता. तर मुद्दामून मी जरा जास्तच वेळ लावत होती त्याला. तर माझ्या अगोदर मी त्याचं आवरून दिलं होतं, तरीसुद्धा तो बोलत होता मम्मा थोडंसं मला पावडर लाव, कारण तू जसं लावली ना तसं लाव. तर मी लावलं त्याला. तर त्याच्यानंतर बघा इकडे तो कशी नोटंकी करतोय. तर चला मी आवरते आता. स्कूलमध्ये सांगते तुझं नाव असं असं करतो म्हणते राज. कसं असं वेडासारखं करतो म्हणते.
तर चला तर निघालो बाहेर निघायचं म्हटलं ना, डोळ्यांची काळजी घ्यावी लागत आहे, ऊन वगैरे लागत आहे, म्हणून उन्हासाठी पण जपून जावं लागत आहे. तर डोळ्यांना मला जरा जास्तच त्रास होतो उन्हामध्ये, त्याच्यामुळे मी इकडे गॉगल घातलेला आहे. आता तुम्ही म्हणाल स्टाईल मारते का काय, पण नेमकं झालं असं, माझा नंबरचा गॉगल ना 2 दिवस झाला हरवला आहे बरं का. ते कुठं हरवला आहे काय मला लक्षातच येत नाही आहे. पण जिथे कुठे मी गेली होती ना, तिथे त्यांना कॉल करून वगैरे विचारलं, पण तिथे काय नव्हता. पण आता आहे एका ठिकाणी, पण त्यांचा नंबर नाही आहे माझ्याकडे. पण म्हटलं नंतर जाऊन बघूयात. पण 2-3 दिवस झाला आता नाही आहे गॉगल. पण आता म्हटलं उन्हात तसं कसं जायचं, त्याच्यामुळे हा गॉगल माझ्याकडे होता, मी डीमार्टमध्ये घेतलेला. त्याच्यामुळं आता ऐन वेळेवरती मी हेच घेतलं, कारण उन्हाळ्याला डोळ्याचा त्रास पण होतो ना त्यासाठी. आपण दोघंच ना? गाडी कोण चालवणार? मला येत नाही ना. तू चालव ना, मी मागे बसते. ऊन लागायला, स्टॉल बांधायचा आता. ऊन खूप सारे लागायले, त्यामुळे शाळा कुठं जायचं सांगतो. चला मागे बसा, पकडून बसा व्यवस्थित. ओके. त्याचं ना स्कूलला रिझल्ट आहे स्कूलचा, आणि आता राजाने सेकंडला. आता मॅमला सगळं डिस्कस करणार आहे, मॅमला सगळं सांगणार आहे राजचं. मागे बसा. तर व्हिडिओचं थंबनेल पाहून तुम्हाला लक्षात आलं असेल आम्ही कुठे आलो. तर आताही आम्ही सांगतो बरं का. तर इथे होता राजचा रिझल्ट वगैरे, आणि सगळ्यांचे रिझल्ट एकाच ठिकाणी होते तिथे. तर इथे होता राजचा रिझल्ट, त्याच्यामुळे आम्ही रिझल्ट घ्यायला वगैरे आलो. मॅमनी पण राजवरती खूप चिडले आणि मी पण चिडले, कारण आपल्याला वाटतं ना मुलामध्ये आणखीन थोडेसे चेंजेस व्हायला पाहिजे, आणि थोडंसं त्यांनी स्वतःकडे वगैरे लक्ष द्यायला पाहिजे, आणखीन थोडंसं अभ्यासावरती वगैरे फोकस केलं पाहिजे. त्याच्यामुळं जितकं पण हुशार मुलं असतात, आपण आणखीन थोडंसं त्यांच्याकडे फोकस करतो. त्यांनी आणखीन थोडासा बदल स्वतःमध्ये करावा म्हणून. तर माता सरस्वती ही अभ्यासामधली मूळ मानली जाते. तर इथे ना सर्व जर रिझल्ट घ्यायला वगैरे आले होते ना, अगोदर सरस्वतीची पूजा वगैरे इकडे केली होती. छान असं त्यांनी हार वगैरे घातलेला होता, आणि सर्वांना ना इथं देऊन रिझल्ट वगैरे त्यांनी तिथं सांगितलं होतं फोटोज वगैरे काढण्यासाठी. तर राजचे मार्क वगैरे छान आले, पण मला वाटलं अजून थोडासा त्याच्यामध्ये बदल व्हावा. तो फर्स्टला झाला, आता तो सेकंडला जातो, त्याच्यामुळे मी जर हॅपीच होती, पण अजून थोडासा मला त्याच्यामध्ये खूप सारा बदल करायचा होता. तर आता उन्हाळ्यामध्ये ना जसं समरच्या सुट्ट्या वगैरे असतात, आता त्याच्यामध्ये मी त्याच्यात खूप बदल वगैरे करून घेणार आहे. तर तुम्हाला ते पण ब्लॉग पाहायला भेटतील, काय काय मी त्याच्याकडनं अभ्यास करून घेणार आहे आणि काय काय त्याच्यामध्ये चेंजेस करू शकते. ठरवलं तर मी खूप काही, तरी बघू आपण पुढे. ग्राउंड कुठे आहे तुझं स्कूलचं खेळायचं? तर नंबरचा वगैरे आपल्याला गॉगल असेल ना, तर हे गॉगल घालायची जास्त सवय नसते, आणि जेव्हा पण मी कधी घालते ना खरंच खूप त्रास होतो बरं का. तर खूपच मग मला दूरचा प्रवास वगैरे असेल आणि खूपच जास्त वारा असेल, तेव्हाच मी असे गॉगल यूज करते, जेव्हा की मी गाडीवरती मागे बसलेली असते. तर मला डोळ्यांना त्रास व्हायलाच होता, काहीच वेळासाठी मी ते गॉगल घातला होता. तर चला तर मग आता निघूयात आपण. मम्मा मला नारळ पेटले. झाडाखाली नारळाचं छोटंसं नारळ पडलं होतं, तर राज दाखवत होता मम्मा मला इकडे नारळ भेटलं. तर इकडे राजचा फ्रेंड होता आणि त्याची मम्मासुद्धा होती. तर राज बोलत होता मम्मा चल ना त्यांच्या घरी जाऊ. मी म्हटलं नंतर जा, उन्हाळ्याच्या सुट्ट्या होतील ना, आता तर झालेल्याच आहेत, बॅग घेऊन जा आणि त्यांच्या घरी राहा म्हटलं तू तिकडे. तर नाही मम्मा आपण एक दिवस जाऊ ना, चल ना, असं बोलत होता सतत तो. तर त्याला आम्ही बाय वगैरे करत होतो. तर आमचा मोबाईल होता त्यांच्याकडे व्हिडिओ काढण्यासाठी घेतलेला. राज बोला मम्मा मोबाईल राहू दे चल. परत का मी मोबाईल घेतला थांबून गाडी आणि परत गेलो घरी. मग घरी आल्यानंतर राजला द्यायचं होतं जेवण. राजनं फक्त दूधच पिलं होतं, मॉर्निंगला काही जेवण केलं नव्हतं आम्ही तिकडे जात्या वेळेस. आणि माझं तर खूप डोकं दुखायलं होतं, मी तर मॉर्निंगपासून जेवण वगैरे काहीच केलं नव्हतं. चहा बनवावं म्हटलं, चहाची तयारी करून गॅसजवळ सगळं काही घेऊन गेली, पण नंतर काही इच्छा झाली नाही. फ्रेश झाली, थोडंसं आराम केली, बाकीचे कामं पण आवरायची होती, तरी थोडा आराम करून मग बाकीचे कामं आवरावी म्हटलं. दुपारी उठून परत कामं वगैरे केली. नंतर काय मला कळतच नव्हतं, तब्येत अचानकच खराब झाल्यासारखं वाटत होतं, थोडासा ताप वगैरे पण आलेला होता.
पण ना माझं अचानक ठरलं मध्ये तीळ गूळ आणि शेंगाची पोळी वगैरे बनवायची. तर तुम्हाला आवडते का सांगा बरं, आणि मी माझ्या कशा पद्धतीने बनवते हे पण तुम्हाला सांगते. परत मी उठली आणि मग काय लागले स्वयंपाकाला वगैरे. इकडे घेतलं तीळ शेंगा वगैरे गूळ जे काही सगळं साहित्य लागणार आहे ते मोठं भांडं वगैरे घेतलं. आणि अगोदर ना मी इकडे शेंगा वगैरे भाजून घेतली, कारण ना शेंगा भाजण्यासाठी थोडंसं जास्त वेळ लागतो ना, त्याच्यामुळे इकडे शेंगा घेतली. तर क्वांटिटी घेते वेळेस आता मी अगोदरच्या माझ्या ब्लॉगमध्ये क्वांटिटी सांगितली होती किती आणि कशा प्रमाणामध्ये घ्यायची ते. तर तुम्ही 2 वाटी तीळ घेतला असेल ना, तर त्यामध्ये 1 वाटी शेंगा घ्यायच्या असतात आणि त्यामध्ये 2 वाटी गूळ घ्यायचा असतो. आता प्रत्येकाचं प्रमाण कोणाला कितीपट गोड आवडतं ते त्याने त्याच्यानुसार यूज करत असतात. तसं तर मला क्वांटिटी कोणी सांगितलेली नाही आहे, पण अंदाजा आपण 1 ते 2 वेळेस केलो ना, किती प्रमाणात गोड किंवा किती सपक पोळी करायची आपल्याला त्याच्यावरती आपण ठरवू शकतो. किंवा तुम्हाला तीळ आणि गुळाचं पण सेम क्वांटिटी ठेवायचं असेल तर ठेवू शकतो. पण कसं असतं, तीळ हे बारीक असतं ना, पेस्ट केलं तरी ते कमीच होऊन जातं आणि शेंगा हे थोड्याशा जास्त असतात. 1 वाटीचं जरी कूट तुम्ही केलं तरी ते जास्त होऊन जातं. त्याच्यामुळं मी 2 वाटी तीळ घेते आणि 1 वाटी शेंगा वगैरे घेत असते. तर इथे थोडंसं जरा जास्तच घेतलेलं होतं मी. 2.5 ते 3 वाटी तीळ होती, इकडे 2 वाटी शेंगा होतं आणि गुळ होता 3 वाटी. तर हे सगळं काही मी इकडे घेतलं. आता छान असं याला भाजायचं होतं आणि सगळं काही थंड करून घ्यायचं होतं. तर बघा हे मी सगळं भाजलेलं आहे. आता थंड होण्यासाठी याचा वेट करत आहे. आता सगळं काही भाजून थंड म्हणजे तुम्ही गूळसुद्धा म्हणेल बरं का, कारण एक गोष्ट बोलते वेळेस तुम्हाला अशी वाटते की आम्ही चुकीचं बोललो काय, तर असं नाही आहे. गूळ वगैरे मी बाजूला ठेवला होता आणि शेंगा आणि तीळ मला भाजून वाटून घ्यायचं होतं. तर मध्येच ना लाईट गेली, इतकं सगळं वारं वगैरे सुटलं, विजा वगैरे पण लावत होत्या आणि पावसाचंच वातावरण झालं. खूप वेळ तर लाईटच गेली. मध्येच मिक्सरला मी वाटून घ्यायला सुरुवात केली ना, तेव्हाच लाईट गेली होती. मग काय थोडासा वेट करावा लागला आणि मग मी सगळं काही वाटून घेतली. परत एकदा लाईट गेली. मग इकडे टॉर्च लावून माझा स्वयंपाक तर पुढे रेडीच झाला, पण त्या अगोदरची तयारी माझी लाईट येत आणि जातच होती बरं का. तर बघा इकडे छान असं शेंगा, तीळ आणि गूळ हे सगळं काही मी घेतलं. हवं तर तुम्ही मोठ्या भांड्यामध्ये सगळं काही मिक्सरला मिक्स करून घेतला ना वाटून, एक सिंगल वाटून घेतला तरी एका भांड्यामध्ये टाकून पुन्हा ना हातावरती मॅश करून त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये सांगायचं म्हणजे जर तुम्हाला विलायचीची पेस्ट आवडत असेल तर तुम्ही ते सुद्धा टाकू शकतो. तर इथे टाकल्या होत्या मी विलायचीचे 2 बोंड आपण असं म्हणतो त्याला, तर मी विलायची 2च यूज केल्या होत्या यामध्ये. तर विजा लावत होत्या, पावसाचं वातावरण होतं ना, मला वाटलं लाईट जाते का काय, त्यामुळे ना शेंगा थोड्याशा गरम होत्या बरं का. तरी मी मिक्सरला फिरवून घेतल्या. मग काय झालं, ते थोडंसं पाणी सुटल्यासारखं झालं, म्हणजे ओलसर झालं. पण ओलसर आपल्याला नको असतं, तरी मला फॅन लावावं लागलं. इकडे पेपर वगैरे टाकून त्याच्यावरती मी हाडकू घातल्यासारखं केलं. मग जसं मला पोळी बनवण्यासाठी ते पाहिजे होतं ना, अगदी तसं बनलं बरं का. तर कधी ओलसर झालं थोडंसं पाणी सुटल्यासारखं तर घाबरायचं काहीच टेन्शन नाही आहे. फॅन लावून तुम्ही त्याच्या खाली थोडंसं हवेला ठेवू शकतो. जसं ना आपण पुरण करते वेळेस तसं झाल्यानंतर आपण कसं फॅन खाली ठेवतो, अगदी तसं ठेवायचं आहे. चला तर मस्त तीळ गूळ आणि शेंगाच्या पोळ्या आपल्या रेडी झालेल्या आहेत. कशा बनत आहेत पोळ्या नक्की सांगा. तर कोणी ना पुरणपोळी बनवतं वेळेस किंवा अशा शेंगाच्या पोळ्या बनवतो डायरेक्टली तूप लावतं, पण काय होतं माहिती, तेलाचा स्मेल लवकर मारत नाही, पण तूप लावलात ना ते लवकर स्मेल मारला जातो. खात्या वेळेस जर ताटामध्ये घेतलं ना, गरमागरम तूप टाकलात तर ते वेगळी चव छान लागते. पण असं भाजते वेळेस शेकते वेळेस जर तूप लावला तर जास्त वास मारतं ते आम्हाला कोणालाच नाही आवडत. त्याच्यामुळे मी तेलाचाच यूज करत असते. तर अशा पद्धतीने माझ्या मस्त अशा इकडे तीळ आणि गुळाच्या पोळ्या फुगत आहेत. सांगा कशा होत आहेत ते. म्हणतात ना, नवऱ्याचं जर प्रेम वाढवायचं असेल तर त्याच्या आवडीचे पदार्थ त्याला करून खाऊ घालायला पाहिजे. त्याला काय हवं नको, त्याला काय आवडतं हे बघायला पाहिजे. तर माझ्या नवऱ्याचं तर माझ्यावरती जरा जास्तच प्रेम आहे. तर त्याला माझ्या हाताचे सर्वच पदार्थ आवडतं. सगळा काही स्वयंपाक मी जे करते त्याला आवडतो. तो कधीच नावं ठेवत नाही. त्या गोष्टीमध्ये मी खरंच खूप लकी आहे. तर आज माझ्या नवऱ्याला इकडे तिळगुळाच्या आणि शेंगाच्या पोळ्या वगैरे खायच्या होत्या. मग सगळा हा काय आटापट्टा होता ना, आणि जे पाऊस वगैरे किंवा विजा लावत होता तरीसुद्धा मला हे सगळं काही करायचं होतं फक्त माझ्या नवऱ्यासाठी. तर फायनली आता तुम्ही म्हणता नवऱ्याचं नाव वगैरे व्हिडिओजमध्ये घेत नाही आहे, नवऱ्याला दाखवत नाही आहे. तर व्हिडिओजमध्ये लवकर जर नाही घेतली किंवा जे शक्य नसेल तर मी तुम्हाला त्याचं नाव तरी घेईल आता, म्हणजेच माझ्या नवऱ्याचं नाव घेऊन दाखवेल. तर चला मग मस्त अशा तिळा गुळाच्या पोळ्या नवऱ्याच्या आवडीच्या इकडे रेडी आहेत. तर आता नवरा खाल्ल्यानंतर काय बोलतो ते बघूयात.
काहीतरी खास करते वेळेस आपण खूप प्रेमाने बनवतो आणि तेव्हा वाटतं नवऱ्याला आवडायला पाहिजे, तर न विचारता नवऱ्याने इकडे फीडबॅक दिले की खरंच खूप छान स्वयंपाक करते तू, नेहमी तुझ्या हाताचा स्वयंपाक खूप आवडतो. तर आणखीन या पलीकडे काय पाहिजे ना. आणि मला पोळी करते वेळेस ना भाजलं होतं बरं का, 2-3 बोटाला एकदम लाल झालं होतं. लाईट पण गेली होती, घाई स्वयंपाक करत होती ना. पण ते फीडबॅक ऐकल्यानंतर, प्रेमाने 2 शब्द ऐकल्यानंतर त्या पलीकडे आपल्याला काहीच वाटलं नाही. आणखी स्त्रियांना आपल्याला काय पाहिजे असतं, प्रेमाने नवऱ्याने 2 शब्द जरी चांगले बोलले ना की तू छान करते, खरंच खूप छान वाटतं. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.